नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत तेल वांग। आता हे वांग कसं बनवायचं ते मी दाखवते तुम्हाला। मी इथं 7 वांगी घेतलेत, मीडियम आकाराची आहेत, 2 छोटी आहेत, बाकी मीडियम आकाराची वांगी आहेत। आणि आता ही मी चिरून पाण्यामध्ये टाकलेली आहेत, 4 काप केलेत वांग्याचे आणि पाण्यामध्ये टाकलेत। तर आता मी काय मसाला घेते वांग्यासाठी ते तुम्हाला दाखवते मी। हे बघा मंडळी, आता आपल्याला वांग्यासाठी लागणारा मसाला दाखवते मी तुम्हाला। ह्याला तेल वांग म्हणायचं आहे आपल्याला। आता तेल भरपूर, ह्या वांग्याला आपण भरपूर तेल घालणार आहे आणि तेलामध्ये हे वांग आपण शिजवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारा मसाला बघा, मी किसलेलं खोबरं घेतलंय, सुक्क खोबरं, आणखीन लसूण घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घेतलाय, कोथिंबीर घेतली, आणखीन इथं आपला गरम मसाला घेतलाय एक अर्धा चमचा, आपला घरगुती मसाला एक अर्धा चमचा घेतलाय, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ घ्यायला विसरले मी, तर लसूण खोबऱ्यामध्ये मीठ घालून मी आता वाटणार आहे। लसूण खोबरं मिक्सरला बारीक करणार आहे। आपल्याला एवढेच मसाले पाहिजेत वांग्यासाठी। आज आपण शेंगदाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये वांग्याला, शेंगदाणा तीळ वगैरे काहीच वापरणार नाहीये। एवढ्या मसाल्यामध्येच आपल्याला आज वांग करायचे, मी दाखवते तुम्हाला। तर आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, आता त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे आणि तेल घालून मसाला थोडासा आपण परतवून घेणार आहे त्या तेलामध्ये। तेल थोडंसं जास्त लागणार आहे ह्या भाजीला आपल्याला मंडळी। बघा मंडळी, ह्या वांग्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त लागणार आहे, म्हणून तर ह्या वांग्याला आपण तेल वांग म्हणतो। तर आता तेल आपलं तापत आलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकते, त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहे, एक अर्धा चमचा हिंग टाकणार आहे, आणि ही जी आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट केली ती पेस्ट आपण आता टाकणार आहे। पेस्ट आपल्याला अशी परतवून घ्यायची तेलामध्ये। आता हे जे मसाले आहेत हे सगळे टाकते मी। हा अर्धा चमचा गरम मसाला आहे, हे काळं तिखट आहे अर्धा चमचा, आपलं घरगुती मसाला, हा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आहे, आणि ही लाल मिरची पावडर आहे। आता हे मसाले सगळे मी भाजून घेणार आहे अशा तेलामध्ये। ही रेसिपी माझ्या वहिनीची आहे बरं का मंडळी, तिची रेसिपी मी शेअर करते। खूप छान वांग करते ती। तिला आज बोलवलं होतं घरी मी, पण तिला काही कामानिमित्त येता आलं नाही। तिचा स्वतःचा बिझनेस आहे, राजगिऱ्याचे लाडू करते, खूप छान लाडू करते। तिचा राजगिऱ्याच्या लाडूचा बिझनेस आहे आणि आमच्या संपूर्ण गावात अगदी पुण्यापर्यंत तिचे लाडू अगदी प्रत्येक ह्याच्यामध्ये मॉलमध्ये वगैरे जातात। खूप छान लाडू बनवते ती आणि तिचीच ही रेसिपी आहे। वांग पण खूप छान करते। मी तिला आज विचारलं कसं बनवतेस, तिने मला सांगितलं आणि ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते मंडळी। माझी धाकटी भाऊजय आहे, तिची रेसिपी आहे ही। अशा प्रकारे आपण आता हा मसाला परतवून घ्यायचा आहे छानपैकी खमंग वास येईपर्यंत। थोडंसं पाणी घालायचं आहे मला, मसाला शिजवायचा आहे पाणी घालून। पाणी घालून आपण आता हा मसाला थोडासा पातळसर करून घेणार आहे। हा आता आपला मसाला छानपैकी असा शिजलेला आहे, परतून घेतलाय मी छान असा। थोड्याशा पाण्यामध्ये मी मसाला शिजवून घेतलाय। आता हा मसाला मी वांग्यामध्ये भरणार आहे, त्याच्यामध्ये मीठ घालते मी, आता आपण गॅस बंद करणार आहे आणि आता हा मसाला मी काढून घेते आणि वांग्यामध्ये भरते, मी तुम्हाला दाखवते।
मंडळी आता हा मसाला मी कढईतून काढून घेतलाय। आता हा मसाला मी वांग्यामध्ये भरणार आहे आणि इथं जी कढईतून आपण मसाला काढला तिथं थोडंसं पाणी टाकलंय मंडळी मी त्या कढईमध्ये। आता हे पाणी गरम होतंय तोपर्यंत मी ह्या वांग्यामध्ये मसाला भरून घेते। तर हे बघा मंडळी अशा प्रकारे आपण आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरलेला आहे। आता ही वांगी मी कढईमध्ये टाकते। आपण आता तेलात मसाला परतवून घेतल्यामुळे आपल्याला आता तेलाची गरज नाही आहे। तर हे पाणी मी गरम केलं आहे, ह्या गरम पाण्यामध्ये ही वांगी टाकते। थोडंसं पाणी घेतलं आहे मंडळी बरं का, जास्ती नाही आहे। एक आपण थोडं मसाला शिजण्यापुरतं थोडं आधी पाणी टाकले आणि नंतर हे आपण पाणी टाकलेले। आता मी दाखवते तुम्हाला हे वांगं आपण कसं शिजवायचं ते। हा उरलेला मसाला आहे आपला वांग्याचा। फक्त लसूण खोबरं कोथिंबीर आहे मंडळी, आल्याचा तुकडा आहे, बाकी काही वांग्याला मी मसाला दुसरा घातलेला नाही। पावडर मसाले घातलेत पण कांदा टोमॅटो काही सुद्धा घातलेलं नाही आपण, शेंगदाण्याचा कूट नाही आहे, फक्त लसूण खोबरं आणि बाकीचे मसाले आहेत त्याच्यामध्ये आपण हे वांगं शिजवतोय। तर हे असं आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे वांगं। आता आपण एक काम करायचं मंडळी, आता ह्या भाजीला उकळी आली की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे। पण आपण जेव्हा झाकण ठेवणार आहे त्या झाकणावरती आपण पाणी ठेवणार आहे। बघा आपण ते जे वाफेचं आता पाणी येणार त्या पाण्यावरती आपल्याला वांगं शिजवायचं। उकळी आलेली मी आता गॅस कमी करते। तर हे बघा आपण आता कढईमध्ये वांगं शिजायला टाकले। तर अगदी थोड्याशा पाण्याचा आपण वापर केलेला आहे, ते सुद्धा गरम पाणी, थंड पाण्यामध्ये नाही। आता आपण एक काम करणार आहे, गॅस आपण कमी केला, एकदम स्लो गॅस आहे। ह्याच्यावरती आता आपण ह्या कढईवरती झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे पाणी ओतणार आहे। 1 ग्लास पाणी आहे हे मी पाणी ओतले। आता मंडळी एक काम करायचं, आपण आता हे वरती पाणी ओतलं, ह्या पाण्याच्या वाफेवरती आपल्याला वांगं शिजवायचं आहे। तर वांगं शिजलं की मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा मंडळी आता आपण वांगं शिजलंय का बघूया। मी झाकण काढते, मी 1 ग्लास पाणी ओतलं होतं झाकणावरती। तर हे बघा आता हे झाकण आपण काढूया। छानपैकी वांगं आपलं आता हे झालेलं आहे, बघूया आपण शिजलीत का वांगी। वांगं शिजलेलं आहे मंडळी, बघा आपला चमचा जातो त्याच्यामध्ये, शिजलेलं आहे वांगं हे छानपैकी। छान झालेलं आहे वांगं आपलं। आता मी सर्व करते। अशा पद्धतीने आपलं तेल वांगं तयार आहे। आता आपण सर्व करणार आहे वांगं, मी दाखवते तुम्हाला। आता आपण कोथिंबीर टाकू थोडीशी त्याच्यावरून। तर अशा पद्धतीने आपलं तेल वांगं तयार आहे मंडळी। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये कळवा। मला छान छान कमेंट्स द्या मंडळी। माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि आणखीन काय सांगू तुम्हाला, तुम्ही जेवढ्या माझा चॅनल सबस्क्राईब कराल तेवढं मला आणखीन रेसिपीज करायला प्रोत्साहन मिळेल। नवीन नवीन रेसिपीसाठी बघत राहा माझा चॅनल आम्ही सातारकर। धन्यवाद मंडळी।